एका रात्रीची गोष्ट आहे। मी रात्री साधारण 2:30 वाजेच्या सुमारास काही गोष्टी वाचत होतो। दुसऱ्या खोलीत माझी बहीण, आजी आणि आई झोपल्या होत्या। माझी बहीण खाली अंथरुणावर झोपली होती, तर आई आणि आजी बेडवर। अचानक मला एक आवाज ऐकू आला, जणू कोणीतरी जलद जलद श्वास घेत आहे। मी उठलो आणि माझ्या खोलीबाहेर पडलो। माझ्या खोलीसमोरच दुसरी खोली होती, जिचा दरवाजा उघडा होता। आतून श्वास घेण्याचा आवाज येत होता, आणि तो आवाज माझ्या बहिणीच्या दिशेने येत होता। माझ्या डोक्यात त्या क्षणी एक विचार आला की, माझी लाडकी बहीण, मी तिला प्रेमाने लाडकी म्हणतो, काहीतरी करत तर नाही ना? हा विचार येताच माझ्या मनात पहिल्यांदा तिच्याबद्दल वेगळे विचार आले। मी हळूच तिच्या जवळ गेलो। तिच्या घशातून आवाज येत होता। आता मला खात्री झाली की माझी बहीण बोटाने जीवनाचा सुंदर अनुभव घेत आहे। मी विचार केला, असा मौका पुन्हा मिळणार नाही। मी थोडा डोकं लावलं आणि एक युक्ती शोधली। मी माझ्या खोलीत गेलो आणि माझ्या बेडवर पाणी ओतलं, जेणेकरून मी असं सांगू शकेन की माझं बेड ओलं झाल्यामुळे मी तिथे झोपू शकत नाही, म्हणून मी बहिणीजवळ झोपायला येतोय। आईच्या खोलीत फक्त एकच बेड होता, ज्यावर फक्त 2 जण झोपू शकत होते, आणि खाली एक गादी होती, जिथे माझी बहीण झोपली होती। मला दुसरी जागा नव्हती, त्यामुळे मी तिच्या गादीवरच झोपायला गेलो। मी बेडवर पाणी ओतलं आणि पटकन दुसऱ्या खोलीत गेलो, थोडा आवाज करत, जेणेकरून लाडकीला कळेल की मी येतोय आणि ती थांबेल। तसंच झालं। माझा आवाज ऐकताच तिचा आवाज बंद झाला। मी तिथे जाऊन तिला हलकेच हलवलं, जेणेकरून ती बाजूला सरकेल, पण ती झोपल्याचं नाटक करत होती। मी तिला हलवलं, ती उठली आणि झोपेत असल्याचं नाटक करत म्हणाली, काय झालं? मी म्हणालो, लाडकी, उठ, तुला एक गोष्ट दाखवतो। मी तिला माझ्या खोलीत आणलं आणि माझं ओलं बेड दाखवलं। ती म्हणाली, हे पाणी कसं पडलं? मी म्हणालो, मी बाटली उघडी ठेवली आणि बाहेर गेलो। परत येताना ती पडली आणि बेड ओलं झालं। आता मी कुठे झोपू? ती म्हणाली, कुठे झोपणार? घरात दुसरी जागाच नाही। मी म्हणालो, मी तुझ्यासोबत तुझ्या गादीवर झोपतो। मला थोडी तब्येतही बरी वाटत नाही। ती थोडा विचार करून म्हणाली, ठीक आहे, ये झोप। आम्ही दोघे त्या खोलीत खालच्या गादीवर झोपलो। त्या दिवसांत थोडी थंडी सुरू झाली होती, म्हणून आम्ही एकच ब्लँकेट घेतलं। ब्लँकेट डबल बेडचं होतं, त्यामुळे आम्ही दोघे त्यात शिरलो। गादीवर जागा कमी असल्याने आम्ही अगदी जवळ झोपलो होतो, त्यामुळे माझी भावना दाटून येऊ लागली। आम्ही झोपून जवळपास 1 तास झाला होता। मी हळूच तिला उठवण्याचा प्रयत्न केला। मी तिच्या कानात म्हणालो, लाडकी, उठ। तिने काहीच उत्तर दिलं नाही। मी समजलो की ती खरोखर झोपली आहे। मी माझा संयम हरलो आणि विसरलो की मी कुठे आहे। मी तिच्या व्यक्तिमत्वाचा वरून सुंदर अनुभव घेऊ लागलो, मग थोड्या वेळाने तिचा प्रतिसाद पाहून मी तिच्या जीवनाला मोकळे करून बोटाने सुंदर अनुभव देऊ लागलो। आणि तिच्या तोंडातून श्वास घेण्याचा आवाज आला। मी क्षणभर घाबरलो आणि थांबलो। मी समजलो की तिला सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा आहे। मी हे समजताच प्रभावामध्ये आलो, आणि माझी भीतीही नाहीशी झाली। मी हळूच माझ्या फोनची टॉर्च लावून तिच्या जीवनाला पाहायला लागलो। ती इतकी सुंदर होती की मी ती बराच वेळ पाहत राहिलो। तीही मला तिच्या जीवनाचे महत्त्व दाखवत होती। मी तिच्या कानात हळूच म्हणालो, लाडकी, आज तुझा दादा तुला सुंदर वेळेचा अनुभव देणार आहे। तुलाही माझी साथ द्यावी लागेल। तू तयार असशील तर मला काहीतरी इशारा दे। तिने उत्तरादाखल तिचे जीवनाचे दार मोकळे केले, आणि पण डोळे बंद ठेवले। माझी बहीण अजूनही झोपल्याचं नाटक करत होती, पण तिच्या हालचाली सांगत होत्या की ती जागी आहे। आता मी माझी भावना मोकळी केली आणि जीवनात सेट केली। आणि म्हणालो, लाडकी, थोडं त्रास होईल, पण आवाज करू नकोस, नाहीतर आई आणि आजी जाग्या होतील। असं म्हणून मी सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो। ती त्रासाने म्हणाली, दादा, हळू सुंदर वेळेचा अनुभव घे। मी तिच्या तोंडावर टॉर्च मारली। तिचे डोळे उघडले होते, आणि तिच्या चेहऱ्यावरून दिसत होतं की ती खूप घाबरली आहे आणि माझ्याशी डोळे कसे मिळवावे हे समजत नाहीये। मी तिला समजावत तिच्या कानात म्हणालो, लाडकी, मी तुझा मोठा दादा आहे। तुझं वाईट कधीच करणार नाही। मी कोणाला काही सांगणार नाही। तुला माझ्यापासून घाबरण्याची गरज नाही। आता मला तुझा बेस्ट फ्रेंड समज आणि विसर की मी तुझा दादा आहे। तू फक्त सुंदर वेळेचा अनुभव घे आणि माझी साथ दे। ती हळूच म्हणाली, दादा,
मी खूप दिवसांपासून तुझ्याकडून सुंदर वेळेचा अनुभव घेण्याचे स्वप्न पाहते. मला आठवतं, लहानपणी आपण घरघर खेळायचो. तू नवरा आणि मी बायको बनायचे. तेव्हा आपण एकदा पहिली रात्र साजरी केली होती, पण आपण लहान होतो, म्हणून काही करू शकलो नाही. आता मी 19ची आहे, आणि तू 21चा झाला आहेस. आपण आता मोठे झालो आहोत. आज ती अपुरी रात पूर्ण कर, दादा, माझी लहानपणीची इच्छा पूर्ण कर. तुझी तेव्हाची छोटी भावना पाहून मी रोज जीवनाला बोटांनी सुंदर अनुभव देत आहे. आता तुझी भावना मोठी झाली आहे. ती एका दमात हे सगळं बोलत गेली. माझ्या आत आता प्रभाव निर्माण झाला होता. मी तिला म्हणालो, आता तू माझ्या खोलीत चल, बाकीचा सुंदर अनुभव तिथेच घेऊ. ती मस्तीत म्हणाली, तू चल, मी तुझ्या मागोमाग येते. मी तिच्या जीवनातून भावना काढली आणि माझ्या खोलीत जाऊन बसलो. 2 मिनिटांनी ती आली. खोलीत येताच ती माझ्याजवळ आली आणि मला न्याहाळायला लागली. ती हळू आवाजात म्हणाली, दादा, आता तुला मला आयुष्यभर सुंदर वेळेचा अनुभव द्यावा लागेल. मला लहानपणीपासून फक्त तुझ्याबरोबर सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा होता. तू खोलीत हाताने सुंदर अनुभव घ्यायचास, तेव्हा मी खिडकीतून पाहायचे. पण मला कधी हिंमत झाली नाही, कारण तू मला कधी वेगळ्या नजरेने पाहिलं नाहीस. असं म्हणत ते पापी देऊ लागली. ती अचानक उठून बसली आणि माझी भावना मोकळी करू लागली. ती म्हणाली, दादा, आज मी कितीही आवाज केले, तरी तू थांबू नकोस. मी म्हणालो, पागल, जर आई आणि आजी जाग्या झाल्या आणि त्यांनी आपल्याला पाहिलं तर काय होईल? ती त्या सुंदर वेळेचा अनुभव घेण्याच्या प्रभावामध्ये होती, म्हणून ती म्हणाली, काही हरकत नाही. जर आईने आपल्याला घरातून हाकललं, तर आपण बाहेर फ्लॅट घेऊ आणि एकटे राहू. बाबांनी मरण्यापूर्वी माझ्या बँक खात्यात खूप पैसे ठेवले आहेत. मी जसं सांगते, तू तसंच कर, आज मला हवं तसं सुंदर वेळेचा अनुभव दे. तिच्या तोंडून असं ऐकून मला खूप बरं वाटलं. मी तिच्या कानात हळूच म्हणालो, लाडकी, तू खरंच माझी साथ देणार ना? कारण आता मला थांबवणं कठीण आहे. ती म्हणाली, मी तयार आहे. मग मी तिला मोकळे करून तिच्या जीवनात भावना टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागलो. मी तिच्या कानात पुटपुटलो, लाडकी, आज आपण फक्त आपल्या दोघांसाठी जगूया. तिने डोळे बंद ठेवले आणि फक्त होकारार्थी मान हलवली. पण अचानक, खोलीबाहेर काहीतरी आवाज आला. जणू कोणीतरी हलकेच पावलं टाकत होतं. माझं मन जोरात धडकायला लागलं. मी तिला हळूच म्हणालो, लाडकी, थांब, कोणीतरी जागं झालं असावं. तीही घाबरली आणि तिने मला पकडलं. मी तिला शांत राहायला सांगितलं आणि हळूच दरवाजाकडे गेलो. दरवाजा उघडा होता, आणि बाहेरच्या अंधारात मला काहीच दिसत नव्हतं. पण मला खात्री होती की कोणीतरी तिथे आहे. मी परत तिच्याकडे वळलो आणि म्हणालो, लाडकी, आपल्याला थोडं सावध राहावं लागेल. जर आई किंवा आजी जाग्या झाल्या तर मोठी अडचण होईल. ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, दादा, मग आता काय करायचं? मला तुझ्याबरोबर राहायचं आहे, पण मला भीतीही वाटते. मी तिला धीर देण्यासाठी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, काळजी करू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. आपण सावधपणे सुंदर वेळेचा अनुभव घेऊ. पण त्या क्षणी माझ्या डोक्यात एक विचार आला. जर आपण खरंच पकडले गेलो, तर काय होईल? समाज, कुटुंब, सगळं कसं आपल्या विरुद्ध जाईल? माझ्या मनात भीती आणि उत्साह यांचा संमिश्र भाव निर्माण झाला. मी तिला विचारलं, लाडकी, तू खरंच माझ्यासोबत सगळं सोडून नवीन आयुष्य सुरू करशील का? जर आपल्याला घरातून हाकललं तर? ती काही क्षण शांत राहिली, आणि मग तिने माझ्या डोळ्यांत पाहत म्हटलं, दादा, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. पण आपल्याला खूप सावध राहावं लागेल. आणि जर गरज पडली, तर मी माझ्या बँक खात्यातले पैसे वापरून आपल्यासाठी नवीन जागा घेईन. पण मला तुझ्याशिवाय दुसरं कोणी नको आहे. तिच्या या शब्दांनी माझ्या मनातली सगळी भीती नाहीशी झाली. मी तिला म्हणालो, ठीक आहे, लाडकी. मग आजपासून आपण फक्त एकमेकांचे आहोत. आम्ही पुन्हा सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागलो, पण यावेळी मी ठरवलं की आपण खूप सावध राहायचं. मी तिला म्हणालो, आपण उद्या रात्री पुन्हा भेटू. पण आता आपल्याला थोडं सावध राहावं लागेल. आई किंवा आजी जाग्या झाल्या तर आपण सांगू की मी तुझ्याशी गप्पा मारत होतो कारण मला झोप येत नव्हती. रात्र अजूनही गडद होती, आणि खोलीतली शांतता आमच्या धडधडणाऱ्या मनात ठोक्यांनी भरलेली होती. मी लाडकीला मिठीत घेतलं,
तिच्या डोळ्यांत पाहताना मला तिच्या चेहऱ्यावर भीती आणि उत्साह यांचं एक अनोखं मिश्रण दिसलं. ती म्हणाली, दादा, आपण आता थांबू नये. मला असं वाटतंय की ही रात्र आपली आहे आणि आपण ती पूर्ण जगायला हवी. मी तिच्या डोळ्यांत पाहिलं. तिच्या नजरेत प्रभाव होता, जो मला आधी कधी दिसला नव्हता. मी मनातल्या मनात विचार केला, ही माझी लाडकी आहे, जी लहानपणी माझ्या मागे मागे धावायची आणि आता ती माझ्यासमोर इतक्या धाडसाने उभी आहे. मी तिला ओढलं आणि म्हणालो, लाडकी, तू बरोबर आहे. ही रात्र आपली आहे, पण आपल्याला खूप सावध राहावं लागेल. पण अचानक, बाहेरून पुन्हा एक हलका आवाज आला, जणू कोणीतरी पायऱ्यांवरून हळूच चालत होतं. रात्र गडद होती, आणि त्या हलक्या पावलांचा आवाज माझ्या कानात घुमत होता. माझ्या छातीत धडधड वाढली, आणि लाडकीच्या चेहऱ्यावरही भीती स्पष्ट दिसत होती. तिचे डोळे मोठे झाले होते, आणि ती माझ्या हाताला घट्ट पकडून बसली होती. मी तिला हळूच म्हणालो, लाडकी, शांत राहा. कोणीतरी आहे बाहेर. आपल्याला आता खूप सावध राहावं लागेल. तिने होकारार्थी मान हलवली, पण तिच्या डोळ्यांतली भीती लपत नव्हती. मी हळूच उठलो आणि दरवाजाकडे गेलो. माझ्या हातात फोन होता, पण टॉर्च लावायची हिंमत होत नव्हती. अंधारात काहीच दिसत नव्हतं, फक्त त्या पावलांचा हलका आवाज कानी पडत होता. जणू कोणीतरी पायऱ्यांवरून हळूच खाली उतरत होतं. मी दरवाजाच्या चौकटीत उभा राहिलो, माझी नजर अंधारात टवकारत होती. लाडकी मागे गादीवर बसली होती, तिचा श्वास जलद झाला होता. ती हळूच पुटपुटली, दादा, कोण आहे? आई आहे का, की आजी? मी तिला शांत राहायचा इशारा केला आणि कान टवकारले. आवाज आता थांबला होता, पण त्याच्या जागी एक वेगळाच आवाज ऐकू येऊ लागला, जणू कोणीतरी हलकेच खिडकी उघडत होतं. माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं. आई किंवा आजी असत्या तर त्या खिडकी का उघडतील? आणि रात्रीच्या 2:30 वाजता पायऱ्यांवर कोण चालतंय? मी लाडकीकडे वळलो आणि तिला हळूच म्हणालो, लाडकी, काहीतरी गडबड आहे. तू इथेच थांब, मी जाऊन बघतो. तिने माझा हात पकडला आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाली, दादा, तू एकटा जाऊ नकोस. मला भीती वाटते. जर कोणीतरी बाहेरचं असेल तर? तिच्या शब्दांनी माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. बाहेरचं कोण? आमच्या घरात रात्रीच्या वेळी कोण येणार? पण त्या पावलांचा आवाज आणि खिडकीचा आवाज खरंच सामान्य नव्हता. मी तिला धीर दिला, लाडकी, घाबरू नकोस. मी फक्त बघून येतो. तू इथेच थांब आणि काहीही झालं तरी आवाज करू नकोस. मी हळूच खोलीबाहेर पडलो. घरातली शांतता इतकी भयाण होती की माझ्या प्रत्येक पावलाचा आवाज मला स्वतःलाच मोठा वाटत होता. पायऱ्यांजवळ पोहोचलो तेव्हा मला पुन्हा तो आवाज ऐकू आला, हलकेच पण स्पष्ट. कोणीतरी खाली हॉलमध्ये फिरत होतं. माझ्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं. जर कोणीतरी चोर असेल तर? किंवा काहीतरी वाईट? मी हळूच पायऱ्या उतरायला लागलो. माझ्या हातात फोन होता, पण मी टॉर्च लावायचं टाळलं. अंधारात मला काहीच दिसत नव्हतं, पण मला खात्री होती की कोणीतरी तिथे आहे. खाली हॉलमध्ये पोहोचलो तेव्हा मला एक अस्पष्ट आकृती दिसली खिडकीजवळ, जिथे मागच्या दाराला लागून छोटी खिडकी होती. ती आकृती हलत होती, आणि मला जाणवत होतं की ती काहीतरी शोधते. मी शांतपणे पुढे सरकलो. माझ्या हातात काहीही नव्हतं, पण मी ठरवलं की काहीही झालं तरी मी लाडकीला आणि घराला संरक्षण देणार. मी हळूच पुढे गेलो आणि त्या आकृतीच्या जवळ पोहोचलो. अचानक, ती आकृती थांबली, जणू तिला माझी चाहूल लागली होती. माझ्या मनाचे ठोके इतके जोरात पडत होते की मला वाटलं, ती आकृती माझ्या हृदयाचा आवाज ऐकेल. मी हळूच म्हणालो, कोण आहे तिथे? माझा आवाज कापला झाला होता, पण मी स्वतःला सावरलं. त्या आकृतीने माझ्याकडे वळलं, आणि अंधारात मला तिचे डोळे चमकताना दिसले. त्या डोळ्यांत काहीतरी भयानक होतं, जणू ते माणसाचे नव्हतेच. मी एक पाऊल मागे सरलो, आणि त्या आकृतीने एक पाऊल पुढे टाकलं. मला वाटलं, आता सगळं संपलं. पण त्या क्षणी, वरून लाडकीचा किंचाळण्याचा आवाज आला. मी पटकन मागे वळलो आणि पायऱ्या चढायला लागलो. माझ्या डोक्यात फक्त लाडकी होती. तिला काही झालं तर? हा विचार मला आतून खात होता. मी खोलीत पोहोचलो तेव्हा लाडकी गादीवर बसली होती. तिचे डोळे भीतीने पाणावले होते. ती म्हणाली, दादा, मी खिडकीतून काहीतरी पाहिलं. कोणीतरी बाहेर आहे, आणि मला वाटतंय ते आपल्याला पाहत होतं. माझ्या मनात दहशत पसरली. बाहेर कोण आहे, आणि ते आपल्याला का पाहतंय? मी तिला म्हणालो, लाडकी, घाबरू नकोस.
मी आहे ना. आपण आता काय करायचं ते ठरवू. पण माझ्या मनात शंका घोळत होती. जर कोणीतरी आपल्या मागे असेल तर? आपण जे सुंदर अनुभव घेत होतो, ते कोणीतरी पाहिलं असेल का? मी तिला शांत केलं आणि म्हणालो, लाडकी, आपण आता खोलीतून बाहेर पडायचं नाही. मी दरवाजा लॉक करतो. मी पटकन उठलो आणि दरवाजा लॉक केला. पण तेवढ्यात, खिडकीबाहेरून पुन्हा एक आवाज आला, जणू कोणीतरी खिडकीवर हलकेच थाप मारत होतं. मी लाडकीकडे पाहिलं, आणि तिच्या चेहऱ्यावरचं भय मला स्पष्ट दिसत होतं. ती म्हणाली, दादा, मला वाटतंय आपण चुकीच्या गोष्टीत अडकलो आहोत. हे सगळं सामान्य नाही. मी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या मनातही तेच विचार घोळत होते. मी हळूच खिडकीकडे गेलो आणि पडदा बाजूला केला. बाहेर अंधार होता, पण मला खात्री होती की कोणीतरी तिथे उभं होतं. मी टॉर्च लावली आणि बाहेर पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं, पण खिडकीच्या काचेवर एक विचित्र चिन्ह कोरलेलं होतं, जणू कोणीतरी बोटाने काचेवर काहीतरी लिहिलं होतं. ते चिन्ह पाहून माझ्या मनावर काटा आला. ते काही सामान्य चिन्ह नव्हतं, जणू एखाद्या प्राचीन भाषेतलं किंवा गूढ चिन्ह होतं. मी लाडकीला ते दाखवलं, आणि ती पाहताच ती घाबरून मागे सरकली. ती म्हणाली, दादा, हे काय आहे? आणि कोणी हे इथे का काढलं? मी तिला शांत केलं आणि म्हणालो, लाडकी, आपण उद्या सकाळी याचा विचार करू. आता आपण फक्त शांत राहू आणि झोपण्याचा प्रयत्न करू. पण मला माहीत होतं की झोपणं अशक्य होतं. रात्र अजून गडद होत चालली होती, आणि त्या चिन्हाने माझ्या मनात नवीन प्रश्न निर्माण केले. हे चिन्ह कोणी काढलं, आणि का? आणि जर कोणीतरी आपल्याला पाहत असेल, तर त्यांना आपलं रहस्य माहीत आहे का? सकाळ होईपर्यंत मी आणि लाडकी बसलो होतो. रात्रभर आम्ही एकमेकांना धीर देत होतो, पण त्या चिन्हाचा विचार माझ्या डोक्यातून जात नव्हता. सकाळी सूर्य उगवला, आणि घरातली शांतता परतली. मी आणि लाडकीने ठरवलं की आम्ही याबद्दल कोणालाही काही सांगणार नाही. पण माझ्या मनात एक शंका होती, आमच्या घरात काहीतरी गडबड आहे, आणि ती गडबड आमच्या नात्याशी जोडलेली आहे. सकाळी आई आणि आजी जाग्या झाल्या, पण त्यांना काहीच माहीत नव्हतं. मी आणि लाडकीने एकमेकांकडे पाहिलं आणि ठरवलं की आम्ही याचा शोध घेणार. मी तिला म्हणालो, लाडकी, आपण आता सावध राहायचं. आणि त्या चिन्हाचा अर्थ काय आहे ते शोधायचं. ती म्हणाली, दादा, मला वाटतंय आपण काहीतरी भयंकर गोष्टीत अडकलो आहोत. पण मी तुझ्यासोबत आहे. आम्ही दोघेही ठरवलं की आम्ही त्या चिन्हाचा अर्थ शोधणार. मी माझ्या फोनवर त्या चिन्हाचा फोटो काढला आणि इंटरनेटवर शोधायला सुरुवात केली. पण जितकं मी शोधत गेलो, तितकं मला जाणवत होतं की हे चिन्ह काही सामान्य नाही. ते एखाद्या प्राचीन गूढशास्त्राशी जोडलेलं होतं, जणू कोणीतरी आमच्या घराला लक्ष्य केलं होतं. दिवसभर आम्ही सावध राहिलो, पण रात्री पुन्हा तीच भीती मनात घर करू लागली. मी आणि लाडकी एकमेकांना मिठीत घेऊन बसलो, पण मला खात्री होती की ती आकृती परत येणार आहे. आणि यावेळी ती फक्त पाहणार नाही, ती काहीतरी करणार आहे. रात्री पुन्हा तीच वेळ आली. घरात शांतता होती, पण माझ्या मनात अस्वस्थता वाढत होती. मी आणि लाडकी माझ्या खोलीत बसलो होतो, आणि मी त्या चिन्हाबद्दल वाचत होतो. इंटरनेटवर मला काही माहिती सापडली. ते चिन्ह एका प्राचीन गूढ संप्रदायाशी जोडलेलं होतं, ज्याला रात्रीचे रखवाले असं म्हणत. त्यांच्या कथा होत्या, ते लोक रात्रीच्या वेळी विशिष्ट घरांना लक्ष्य करायचे, आणि त्या घरातल्या रहस्यांना उघड करायचे. पण त्यांचं ध्येय काय होतं, हे कोणालाच माहीत नव्हतं. मी लाडकीला हे सांगितलं, आणि ती घाबरली. ती म्हणाली, दादा, जर हे खरं असेल, तर ते आपल्याला का लक्ष्य करतायत? आपण काय केलंय? मी तिला शांत केलं आणि म्हणालो, लाडकी, मला वाटतंय हे आपल्या नात्याशी जोडलेलं आहे. कदाचित कोणीतरी आपल्याला पाहिलं, आणि त्यांना आपलं रहस्य माहीत आहे. त्या रात्री आम्ही ठरवलं की आम्ही खोलीतच राहणार, आणि कोणत्याही परिस्थितीत दरवाजा उघडणार नाही. पण मध्यरात्री, पुन्हा तेच पावलांचे आवाज ऐकू येऊ लागले. यावेळी ते जास्त जवळ होते, जणू कोणीतरी आमच्या खोलीच्या दरवाजाबाहेर उभं होतं. मी लाडकीला मिठीत घेतलं आणि हळूच म्हणालो, लाडकी, काहीही झालं तरी आवाज करू नकोस. तिने माझा हात घट्ट पकडला, आणि आम्ही दोघेही शांत बसलो. पण तेवढ्यात, दरवाजाखालील फटीतून एक कागद सरकवला गेला. मी हळूच उठलो आणि तो कागद उचलला. त्यावर तेच चिन्ह होतं, आणि खाली लिहिलं होतं, तुमचं रहस्य आम्हाला माहीत आहे. रात्री बाहेर या,
नाहीतर माझ्या अंगावर काटा आला. लाडकीने तो कागद पाहिला आणि ती किंचाळली, दादा, हे कोण आहे? आणि त्यांना आपलं रहस्य कसं माहीत आहे? मी तिला शांत केलं, पण माझ्या मनातही तेच प्रश्न घोळत होते. कोण आहे हे? आणि त्यांना आपलं रहस्य कसं माहीत आहे? आणि ते आपल्याला बाहेर का बोलवतायत? मी ठरवलं की मी बाहेर जाऊन बघणार. लाडकीने मला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण मी तिला म्हणालो, लाडकी, जर आपण आता काही केलं नाही, तर ते आपल्याला सोडणार नाहीत. मला जाऊन बघावं लागेल. ती रडत म्हणाली, दादा, तू एकटा जाऊ नकोस. मलाही तुझ्यासोबत येऊ दे. मी तिला समजावलं, लाडकी, तू इथेच थांब. मी फक्त बघून येतो. जर काही गडबड झाली, तर तू आई आणि आजीला जाग कर. मी माझ्या खिशात चाकू घेतला आणि हळूच दरवाजा उघडला. बाहेर अंधार होता आणि पायऱ्यांवर कोणीच दिसत नव्हतं. पण मला खात्री होती की कोणीतरी तिथे आहे. मी हळूच पायऱ्या उतरलो आणि मागच्या दाराकडे गेलो. दार उघडलं तेव्हा मला बाहेर एक आकृती दिसली, काळ्या कपड्यांमध्ये, आणि तिच्या हातात काहीतरी चमकत होतं. मी पुढे जायचं ठरवलं, पण त्या आकृतीने माझ्याकडे वळला आणि हळूच म्हणाली, तू आलास, चांगलं केलंस. पण आता तुझी खरी परीक्षा सुरू होणार आहे. माझ्या मनावर काटा आला. ती आकृती कोण होती आणि ती माझ्याकडून काय हवी होती? मी तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यांतली चमक मला पुन्हा दिसली. पण यावेळी ती चमक मला ओळखीची वाटली, जणू मी ती आधी कुठेतरी पाहिली होती. त्या आकृतीने माझ्याकडे एक पाऊल टाकलं आणि माझ्या मनाचे ठोके इतके जोरात पडत होते की मला वाटलं ते त्या अंधारात घुमत असावेत. मी एक पाऊल मागे सरलो, माझ्या हातातला चाकू घट्ट पकडला. ती आकृती हळूच पुढे येत होती. तिच्या हातातलं काहीतरी चमकणारं वस्तू आता स्पष्ट दिसत होतं, एक छोटी, चांदीसारखी वस्तू, जणू एखादी तलवार किंवा चाकू. मी स्वतःला सावरलं आणि कापऱ्या आवाजात विचारलं, तू कोण आहेस? आणि तुला आमच्याकडून काय हवंय? त्या आकृतीने एक हलकं हसणं हसत, जे अंधारात भयंकर वाटलं. ती म्हणाली, तुला वाटतंय तुझं रहस्य फक्त तुझं आणि तुझ्या लाडकीचं आहे? आम्हाला सगळं माहीत आहे, प्रत्येक क्षण, प्रत्येक स्पर्श, प्रत्येक शब्द. तिच्या आवाजात एक थंडगारपणा होता, ज्याने माझ्या अंगावर शहारा आला. पण तू घाबरू नकोस, ती पुढे म्हणाली, आम्ही तुझ्याकडून काहीतरी खास हवं आहे. आणि जर तू आम्हाला ते दिलंस, तर तुझं रहस्य आम्ही गुप्त ठेवू. माझ्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं. हे लोक कोण आहेत आणि त्यांना आमचं रहस्य कसं माहीत आहे? आणि ते माझ्याकडून काय मागत आहेत? मी हिंमत जमवून विचारलं, तुला काय हवंय? आणि तू मला धमकी का देत आहेस? त्या आकृतीने पुन्हा हसत, तिच्या हातातली वस्तू हलवली. धमकी? नाही, नाही, हा फक्त एक करार आहे. तू आम्हाला जे हवंय ते दे, आणि आम्ही तुझं रहस्य गुप्त ठेवू. नाहीतर? ती थांबली, आणि तिच्या डोळ्यांतली चमक अजून तीव्र झाली. नाहीतर काय? मी विचारलं, माझा आवाज आता थरथरत होता. ती हळूच पुढे आली, आणि मला तिचा चेहरा अंधारात अस्पष्ट दिसला. ती म्हणाली, नाहीतर, तुझं आणि तुझ्या लाडकीचं रहस्य फक्त तुझ्या आई आणि आजीपर्यंतच मर्यादित राहणार नाही. ते सगळ्या गावात, सगळ्या समाजात पसरेल. आणि मग तुला काय होईल, याची कल्पना आहे का? माझ्या छातीत धडधड वाढली. मी विचार करू लागलो, हे लोक मला ब्लॅकमेल करत आहेत. पण का? आणि त्यांना माझ्याकडून काय हवंय? मी तिला म्हणालो, ठीक आहे, सांग, तुला काय हवंय? ती आकृती थांबली, आणि तिच्या चेहऱ्यावर एक कुटल स्मित उमटलं. ती म्हणाली, तुझ्या घरात काहीतरी आहे, एक प्राचीन वस्तू, जी तुझ्या आजीच्या आजीपासून तुझ्या कुटुंबात आहे. आम्हाला ती हवी आहे. ती आम्हाला दे, आणि तुझं रहस्य आमच्याबरोबरच मरेन. प्राचीन वस्तू? माझ्या मनात प्रश्नांचं जाळं विणलं गेलं. आमच्या घरात असं काय आहे, ज्याची यांना गरज आहे? आणि ते माझ्या आणि लाडकीच्या नात्याशी कसं जोडलं गेलं आहे? मी तिला म्हणालो, मला काहीच माहीत नाही अशा कोणत्याही वस्तूबद्दल. आणि तू मला सांगितलं नाहीस तर मी कसं शोधणार? ती हसली, आणि तिचं हसणं मला आतून कापरं भरवणारं वाटलं. तुला शोधावं लागेल, ती म्हणाली. आणि तुला फक्त 3 रात्री आहेत. 3ऱ्या रात्रीपर्यंत ती वस्तू आम्हाला सापडली नाही, तर तुझं रहस्य सगळ्यांसमोर येईल. आणि मग, तुझ्या कुटुंबाचं काय होईल, याची जबाबदारी तुझी. ती मागे वळली आणि अंधारात नाहीशी झाली, जणू ती कधीच तिथे नव्हती. मी तिथेच उभा राहिलो, माझ्या हातातला चाकू आता निरुपयोगी वाटत होता. मी घाईघाईने खोलीत परतलो,
जिथे लाडकी माझी वाट पाहत होती. ती मला पाहताच धावत आली आणि मला मिठी मारली. दादा, तू ठीक आहेस ना? कोण होतं बाहेर? काय म्हणालं त्याने? ती घाबरलेल्या आवाजात विचारत होती. मी तिला सगळं सांगितलं, ती आकृती, तिची धमकी आणि त्या प्राचीन वस्तूबद्दल. लाडकीच्या चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ स्पष्ट दिसत होता. ती म्हणाली, दादा, आपल्या घरात असं काय आहे ज्याची यांना गरज आहे? आणि ते आपलं रहस्य कसं ओळखतात? मी तिला शांत केलं आणि म्हणालो, लाडकी, आपल्याला आता सावध राहावं लागेल. आणि त्या वस्तूचा शोध घ्यावा लागेल. जर आपण ती सापडली नाही, तर. मी थांबलो, कारण मला स्वतःलाच माहीत नव्हतं की पुढे काय होईल. लाडकीने माझा हात पकडला आणि म्हणाली, दादा, मी तुझ्यासोबत आहे. आपण मिळून ती वस्तू शोधू. पण मला वाटतंय, आपण आई आणि आजीला याबद्दल काही सांगू नये. त्यांना काळजी होईल. मी तिच्याशी सहमत होतो. आम्ही ठरवलं की आम्ही उद्या सकाळी घरात शोधाशोध सुरू करू. पण त्या रात्री झोपणं अशक्य होतं. आणि माझ्या डोक्यात त्या आकृतीचे शब्द घुमत होते. 3 रात्री, 3ऱ्या रात्रीपर्यंत, सकाळ झाली, आणि सूर्याच्या पहिल्या किरणांनी घरात थोडी शांतता आणली. पण माझ्या आणि लाडकीच्या मनातली अस्वस्थता कमी झाली नव्हती. आई आणि आजी नेहमीप्रमाणे त्यांच्या कामात व्यग्र होत्या. आजी स्वयंपाकघरात होती, आणि आई घराबाहेर काही कामासाठी गेली होती. हीच योग्य वेळ होती. मी लाडकीला म्हणालो, चल, आपण आता घरात शोधायला सुरुवात करू. कदाचित ती वस्तू कुठेतरी लपवलेली असेल. आम्ही पहिल्यांदा आजीच्या खोलीत गेलो, कारण ती वस्तू आजीच्या आजीपासून आहे असं त्या आकृतीने सांगितलं होतं. आजीच्या खोलीत एक जुनी लाकडी पेटी होती, जी ती कधीच उघडायची नाही. मी आणि लाडकीने ती पेटी उघडण्याचा प्रयत्न केला, पण ती कुलूपबंद होती. लाडकी म्हणाली, दादा, ही पेटी खूप जुनी दिसते. कदाचित यातच काहीतरी आहे. मी आजीला विचारायचं ठरवलं, पण थेट विचारणं धोक्याचं होतं. त्यामुळे मी लाडकीला म्हणालो, आपण आजीला काहीतरी कारण देऊन तिच्याकडून चावी मिळवू. आम्ही स्वयंपाकघरात गेलो, जिथे आजी चहा बनवत होती. मी हसत हसत म्हणालो, आजी, तुझ्या खोलीतली ती जुनी पेटी खूप छान आहे. त्यात काय आहे? आजीने माझ्याकडे संशयाने पाहिलं, आणि मला जाणवलं की तिला काहीतरी लपवायचं आहे. ती म्हणाली, त्या पेटीत फक्त काही जुन्या आठवणी आहेत. तिथे तुझ्यासाठी काही नाही. तिच्या आवाजात एक वेगळीच तीव्रता होती, जणू ती आम्हाला त्या पेटीपासून दूर ठेवू इच्छित होती. मी आणि लाडकीने एकमेकांकडे पाहिलं. आम्हाला खात्री झाली की त्या पेटीतच काहीतरी आहे. पण चावी कशी मिळवायची? आम्ही ठरवलं की रात्री, जेव्हा आजी झोपेल, तेव्हा तिच्या खोलीत जाऊन चावी शोधू. पण दिवसभर माझ्या मनात एकच विचार घोळत होता, ती आकृती आणि तिची धमकी. 3 रात्री, आज दुसरी रात्र होती, आणि आम्हाला वेळ कमी पडत होता. दिवसभर आम्ही घरात इतर ठिकाणी शोधलं, कपाटं, जुन्या पुस्तकांमागे, आणि अगदी अटारीवरही. पण काहीच सापडलं नाही. लाडकी म्हणाली, दादा, मला वाटतंय आपण चुकीच्या ठिकाणी शोधतोय. कदाचित ती वस्तू घरातच नाही. पण मला खात्री होती की ती वस्तू घरातच आहे, आणि आजीला त्याबद्दल काहीतरी माहीत आहे. रात्री जेव्हा सगळे झोपले, तेव्हा मी आणि लाडकी हळूच आजीच्या खोलीत गेलो. आजी गाढ झोपली होती, आणि तिच्या उशाखाली एक छोटी चावी दिसली. मी हळूच ती चावी उचलली, आणि आम्ही त्या जुन्या पेटीकडे गेलो. माझ्या हातात चावी होती, आणि लाडकी माझ्या मागे उभी होती, तिचा श्वास जलद झाला होता. मी चावी कुलूपात टाकली आणि पेटी उघडली. आत मला एक जुना, काळ्या रंगाचा डबा दिसला, ज्यावर तेच चिन्ह कोरलेलं होतं, ज्याचं चित्र खिडकीवर होतं. लाडकीने घाबरलेल्या आवाजात म्हणालो, दादा, हेच आहे का? यात काय आहे? मी डबा उघडला, आणि आत एक विचित्र, चमकणारी वस्तू दिसली, जणू ती धातू आणि दगड यांच्या मिश्रणाने बनलेली होती. ती वस्तू हातात घेताच मला एक थंडगार स्पर्श जाणवला, आणि माझ्या डोक्यात एक विचित्र आवाज घुमू लागला, जणू कोणीतरी माझ्या मनात बोलत होतं. ही वस्तू आहे, पण याचं रहस्य काय आहे? मी विचार करत होतो. लाडकी म्हणाली, दादा, मला वाटतंय आपण ही वस्तू घेऊन त्या आकृतीला देऊ नये. यात काहीतरी गडबड आहे. पण मला माहीत होतं की आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. जर आम्ही ती वस्तू दिली नाही, तर आमचं रहस्य उघड होईल, आणि आमच्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. रात्री पुन्हा तीच वेळ आली. मी आणि लाडकी माझ्या खोलीत बसलो होतो, त्या चमकणाऱ्या वस्तूसमोर.
ती वस्तू जणू स्वतःच्याच प्रकाशात चमकत होती आणि तिच्या भोवती एक विचित्र ऊर्जा जाणवत होती. मी लाडकीला म्हणालो, आपण ही वस्तू त्या आकृतीला द्यायची का, की आपण याचा अर्थ शोधायचा? ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, दादा, मला वाटतंय ही वस्तू साधी नाही. जर आपण ती दिली, तर कदाचित काहीतरी वाईट होईल. पण त्या क्षणी, खिडकीबाहेर पुन्हा तोच आवाज आला, हलकेच थाप मारण्याचा. मी आणि लाडकी एकमेकांकडे पाहिलं, आणि मला खात्री झाली की ती आकृती परत आली आहे. मी त्या वस्तूला हातात घेतलं आणि दरवाजाकडे गेलो. लाडकीने मला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण मी म्हणालो, लाडकी, आपल्याला यातून बाहेर पडायचं असेल, तर मला यांना भेटावं लागेल. मी मागचं दार उघडलं, आणि बाहेर तीच आकृती उभी होती. यावेळी तिच्या चेहऱ्यावर एक काळा कपाळ होता, पण तिचे डोळे अंधारात चमकत होते. ती म्हणाली, तू वस्तू आणलीस का? मी त्या चमकणाऱ्या वस्तूला पुढे केलं, पण काहीतरी मला थांबवत होतं. मी विचारलं, ही वस्तू तुम्हाला का हवी आहे? आणि तुम्ही कोण आहात? ती हसली, आणि तिचं हसणं मला आतून थरकाप उडवणारं वाटलं. तुला फक्त एवढंच माहीत असायला हवं की ही वस्तू आमच्या संप्रदायाची आहे. आणि ती परत मिळवणं आमचं कर्तव्य आहे. तू ती आम्हाला दे, आणि तुझं रहस्य सुरक्षित राहील. पण तिच्या आवाजात काहीतरी लपलेलं होतं, जणू ती मला सगळं सांगत नव्हती. मी त्या वस्तूला घट्ट पकडलं आणि म्हणालो, जर मी ही वस्तू दिली नाही, तर काय होईल? ती आकृती पुढे आली, आणि तिच्या हातातली चमकणारी वस्तू आता स्पष्ट दिसली, एक प्राचीन तलवार, ज्यावर ते चिन्ह कोरलेलं होतं. ती म्हणाली, तू जर ती वस्तू दिली नाहीस, तर तुझ्या लाडकीला आम्ही घेऊन जाऊ. आणि मग तुला तिची आठवणही राहणार नाही. माझ्या मनावर काटा आला. लाडकीला धोका, मी हे कसं होऊ देऊ शकतो? पण त्या वस्तूला हातात धरताना मला जाणवत होतं की ती साधी नाही. ती जणू माझ्याशी बोलत होती, मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. मी त्या आकृतीला म्हणालो, मला एक रात्र हवी आहे. मला विचार करायला वेळ हवा आहे. ती हसली आणि म्हणाली, ठीक आहे. पण उद्या रात्री, तिसऱ्या रात्री, तू आम्हाला ही वस्तू द्यावी लागेल. नाहीतर, ती पुन्हा अंधारात नाहीशी झाली. मी खोलीत परतलो, आणि लाडकी माझी वाट पाहत होती. ती मला पाहताच म्हणाली, दादा, तू ती वस्तू दिलीस का? मी तिला सगळं सांगितलं, आणि ती घाबरली. दादा, मला वाटतंय आपण ही वस्तू देऊ नये. यात काहीतरी भयंकर आहे, आणि जर आपण ती दिली, तर कदाचित आपल्याला कधीच सुटका मिळणार नाही. तिसऱ्या रात्री आम्ही दोघेही झोपले नव्हतो. ती चमकणारी वस्तू आमच्या समोर होती, आणि ती जणू आम्हाला हाक मारत होती. मी इंटरनेटवर त्या चिन्हाबद्दल आणखी शोधलं, आणि मला कळलं की, रात्रीचे रखवाले, हा एक प्राचीन संप्रदाय होता, जो गूढ शक्तींशी जोडलेला होता. ते अशा वस्तूंचा शोध घ्यायचे, ज्यांच्यामध्ये प्राचीन शक्ती लपलेल्या होत्या. आणि ती वस्तू, जी आमच्या हातात होती, ती त्यांच्या सर्वात शक्तिशाली वस्तूंपैकी एक होती. ती वस्तू जणू एका प्राचीन शापाशी जोडलेली होती, आणि ती वापरली गेली तर ती भयंकर परिणाम घडवू शकते. मी लाडकीला सांगितलं, लाडकी, ही वस्तू आपण देऊ शकत नाही. यात काहीतरी शक्ती आहे, आणि जर ती चुकीच्या हातात गेली, तर. मी थांबलो, कारण मला स्वतःलाच माहीत नव्हतं की काय होईल. लाडकी म्हणाली, दादा, मग आपण काय करायचं? जर आपण ती वस्तू दिली नाही, तर ते आपलं रहस्य सगळ्यांना सांगतील. आणि जर आपण ती दिली, तर कदाचित आपण काहीतरी भयंकर गोष्ट मुक्त करू. आम्ही ठरवलं की आम्ही त्या आकृतीला भेटणार, पण ती वस्तू देणार नाही. त्याऐवजी, आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणार. मी माझ्या खिशात चाकू ठेवला, आणि लाडकीने तिच्या खोलीतून एक जुनं लोखंडी रॉड घेतलं. आम्ही दोघेही तयार होतो, पण आमच्या मनात भीती होती. रात्री बरोबर 2:30 वाजता, पुन्हा तेच पावलांचे आवाज ऐकू आले. यावेळी ते जास्त जवळ होते, आणि मला जाणवत होतं की ती आकृती एकटी नाही. मी लाडकीला म्हणालो, लाडकी, तू माझ्या मागे राहा. काहीही झालं तरी पळू नकोस. तिने होकारार्थी मान हलवली, आणि तिच्या डोळ्यांत एक विचित्र धैर्य दिसत होतं. मी मागचं दार उघडलं, आणि बाहेर 3 आकृती उभ्या होत्या, सर्व काळ्या कपड्यांमध्ये, आणि त्यांच्या हातात त्या चमकणाऱ्या तलवारी होत्या. त्यांच्यापैकी एक पुढे आला आणि म्हणाला, वस्तू कुठे आहे? मी त्या चमकणाऱ्या वस्तूला माझ्या मागे लपवली आणि म्हणालो, तुम्हाला ही वस्तू मिळणार नाही. आणि जर तुम्ही आम्हाला धमकी देण्याचा प्रयत्न केलात, तर.
ती आकृती हसली आणि म्हणाली, तुला वाटतंय तू आम्हाला थांबवू शकतोस? तुझं रहस्य आमच्याकडे आहे, आणि आता तुझी वेळ संपली आहे. त्याने एक पाऊल पुढे टाकलं, आणि मला जाणवलं की त्याच्या मागे आणखी काही आकृती अंधारात लपल्या होत्या. लाडकीने माझा हात पकडला आणि हळूच म्हणाली, दादा, आपण यांना थांबवू शकतो. पण आपल्याला हुशारीने वागावं लागेल. मी तिच्याकडे पाहिलं, आणि तिच्या डोळ्यांतली चमक मला नवीन आशा देऊन गेली. मी त्या आकृतीला म्हणालो, तुम्हाला ही वस्तू हवी असेल, तर ती घेऊन दाखवा. त्या क्षणी, त्या तिन्ही आकृतींनी एकाच वेळी माझ्यावर झेप घेतली. मी माझा चाकू पुढे केला, आणि लाडकीने तिच्या रॉडने एका आकृतीला मारलं. पण ते जणू मानव नव्हतेच, त्यांच्या हालचाली इतक्या जलद होत्या की आम्ही त्यांच्याशी सामना करू शकत नव्हतो. एका आकृतीने माझ्या हातातली वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण मी ती घट्ट पकडली. त्या गोंधळात, लाडकीने किंचाळत त्या वस्तूला जमिनीवर फेकलं. ती वस्तू जमिनीवर पडताच, एक प्रचंड प्रकाशाचा झोत बाहेर पडला, आणि त्या आकृती एकदम मागे सरल्या. त्या प्रकाशातून एक आवाज आला, जणू कोणीतरी प्राचीन भाषेत बोलत होतं. मला काहीच समजत नव्हतं, पण त्या आकृती घाबरल्या होत्या. त्या मागे सरत होत्या, आणि त्यांचे डोळे आता भीतीने भरले होते. मी आणि लाडकी एकमेकांकडे पाहिलं, आणि मला जाणवलं की ही वस्तू फक्त एक वस्तू नाही, ती एक शक्ती आहे. पण त्या क्षणी, त्या प्रकाशातून एक नवीन आकृती बाहेर आली, एक उंच, भयानक आकृती, ज्याच्या डोळ्यांत आग चमकत होती. ती आमच्याकडे पाहत होती, आणि तिच्या चेहऱ्यावर एक कुटल स्मित होतं. ती म्हणाली, तुम्ही माझी शक्ती मुक्त केलीत. मी आणि लाडकी घाबरलो, आणि मला जाणवलं की आम्ही काहीतरी भयंकर गोष्ट मुक्त केली आहे. मित्रांनो, याची पुढची स्टोरी पाहायची असेल तर भाग 2 अशी कॉमेंट करा. आणि जर तुम्ही या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण आम्ही दररोज तुमच्यासाठी नवीन आणि जबरदस्त कथा घेऊन येतो. धन्यवाद.